पहिली रेड चालू झालेली आहे. जय बजरंग शिव विरुद्ध मापलगाव अशा पद्धतीने या ठिकाणी मॅच चालू झालेली आहे आणि पहिली रेड करतो होतो 0 इमर्जन्सी घातलेला रेड आणि या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न रेडर सेट पॉइंट शिव या ठिकाणी जय बजरंग शिव साठी पहिला पॉइंट हा रेडरच्या रूपात प्राप्त झालेला आहे आणि मापलगावचा रेडर आला आणि काही सेकंदात क्रॉस लाईन क्रॉस केल्यानंतर परतला. या ठिकाणी मापलगाव संघासाठी पहिला पॉइंट कधी आणि केव्हा आणि कसा घेण्यात येईल हे सांगता येणार नाही. या ठिकाणी 0-1 चा रेडर सुरेश नावाचा रेडर पुन्हा या ठिकाणी रेड करतोय जय बजरंग शिव संघासाठी. आजच्या मॅचचा हा पहिला सामना आपण बघतोय पायऱ्यागड क्रीडा क्लब काक्षोडच्या या मैदानामध्ये. मित्रांनो 1 मिनिट आपण आपल्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. या मॅच नंतर पुढील होणारा सामना महाकाल बारीपाडा विरुद्ध जय कोलदार देवी गव्हाणीपाडा. जय कोलदार देवी गव्हाणीपाडा विरुद्ध महाकाल बारीपाडा या दोघही संघांनी दुसऱ्या मॅचेससाठी तयारीत राहायचे. फास्ट कॉल दोघे संघांसाठी हा पहिला पुकारा आहे. एका बाजूला असेल महाकाल बारीपाडा आणि दुसऱ्या बाजूला असेल नावाजलेली गाजलेली अशी टीम जय कोलदार देवी गव्हाणीपाडा. या ठिकाणी 0-5 चा रेडर आणि क्रॉस लाईन क्रॉस केल्यानंतर परतीचा मार्ग. या ठिकाणी मापलगावच्या वतीने रेड चालू आहे. 0-8 नंबर जर्सी घातलेला रेडर आणि काही सेकंदात क्रॉस लाईन क्रॉस केल्यानंतर परतीचा मार्ग. या ठिकाणी 0-6 नंबर जर्सी घातलेला राहुल नावाचा रेडर साडी या ठिकाणी बिकुल वाजलेला आहे. 100% या ठिकाणी तुम्हाला बोनस किंवा टचवान घ्यावा लागेल आणि या ठिकाणी मापलगावचा एक सुंदर असा डिफेन्स बघायला मिळालेला आहे. रेडर आउट पॉइंट गेलेला आहे तो मापलगाव संघाला. मापलगाव संघ सुद्धा काही कमी नाहीये. दोघे संघ चांगले आहेत. दोघे संघांकडे चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत, चांगले रेडर आहेत. परंतु या ठिकाणी कोण जिंकेल याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे. एंट्री तो मापलगाव निलेश 0-5 नंबर जर्सी रेड करतो तो निलेश. क्रॉस लाईन क्रॉस केल्यानंतर लगेच या ठिकाणी परतला आणि पुढील रेड या ठिकाणी करतो तो ठीक आमच्या समोरच्या कॉर्नर जवळून रेडची सुरुवात केलेली आहे. 0-7 नंबरचा रेडर आणि प्रत्येक खेळाडूसाठी एक महत्वाची सूचना असते. तुम्ही जर एखाद्या खेळाडूला टच केला आणि लॉबी केले तर ठीक आहे, परंतु बिना टच केला तुम्ही लॉबी केला तर रेडरला आउट मानलं जातं. म्हणून आपण सर्वांनी चला या ठिकाणी मापलगाव आणि या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सफलतापूर्वक डिफेंड झालेला आहे. रेडर आउट पॉइंट शिव या ठिकाणी. चला चलो भाई, गुजरात से मुझे बहुत से टीमें यहाँ पर दिखाई दे रही है, लेकिन आप रजिस्ट्रेशन करवा लो बाबा. रजिस्ट्रेशन के बिना आप इस मैदान पर खेल नहीं पाओगे. और सभी कबड्डी खिलाड़ियों के लिए खास सूचना, बोनस पॉइंट शिव, रेडर आउट पॉइंट तो मापलगाव. यानी कि दोनों टीमों को 1-1 पॉइंट. यहाँ पर एक गांव एक टीम, यानी कि सभी कबड्डी खिलाड़ी एक ही गांव के होने चाहिए और सभी के आधार कार्ड पर एक ही एड्रेस, एक ही गांव का प्रूफ होना बहुत जरूरी है. अगर गांव का प्रूफ, एड्रेस का प्रूफ अगर थोड़ा सा रॉन्ग होता है, गलत होता है, तो शायद हो सकता है आपकी टीम को इस टूर्नामेंट से डिस्क्वालीफाई कर दिया जाए. जय बजरंग शिव. आणि आमच्या सरांनी एक माहिती दिलेली आहे. आतापर्यंत आपण भरपूर कबड्डीचे सामने खेळत आलो, बघत आलो, परंतु एक गाव एक टीम याचा फायदा आता सध्या आपण क्रिकेटमध्ये बघतोय. ग्रामीण क्रिकेट चालू झालेलं आहे, तसंच आपण कबड्डीची सुद्धा एक सुरुवात आपण तशीच करायची आहे. आपण आधी ग्रामीणची सुरुवात केली, आता
ग्रामीण मध्ये 2 4 5 गावे मिळून टीम बनवायचे बरोबर. परंतु आता त्याच्यात अजून एक बदल झालेला आहे. एक गाव एक संघ म्हणजे एकाच गावातील सर्व खेळाडू टीम मध्ये असले पाहिजे. आणि याचा फायदा काय आहे आमच्या सरांनी आपल्याला आधीच सूचना दिलेली आहे. ज्याला खेळायला मौका नाही मिळाला त्याला सुद्धा एक गाव एक संघ त्याला सुद्धा मौका मिळेल आणि तो सुद्धा एक चांगला रेडर बनेल, तो सुद्धा एक चांगला डिफेंडर बनेल. यासाठी एक गाव एक संघ खूप महत्वाचा खेळ आहे. रेडर आउट पॉइंट शूट. महाकाल बारीपाडा वर्षोचे कोलदार देवी गव्हाणीपाडा या दोन संघांनी पुढच्या मॅचेससाठी तयारीत राहा. आणि या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी रीड करण्यासाठी केलेला एक रेड आहे आणि पकडणारे 4 आणि 4 चे 2 हात 8 हातांनी एक मजबूत पकड केली आणि या ठिकाणी रेडरला बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे आणि पॉइंट मिळाला तो मापलगाव संघाला. मापलगावच्या वतीने पुढची रेड या ठिकाणी पुन्हा करतो तो 7 नंबर जर्सी घातलेला सागर नावाचा रेडर. आणि सागर या ठिकाणी जास्त काही करू शकलेला नाही. काही सेकंदात या ठिकाणी परतलेला आहे. आज मळणपणा टीम सुद्धा धना तुम्ही सुद्धा टीमना खूप नाव होता 2-5 वर्षापूर्वी. आणि मळणपणाला नाव जर काढा कबड्डीची टीम क्रिकेटची टीम दोन्ही टीमा चांगल्या पण काय शेवटी काय सराव नाही, शेतीला काम जास्त. 4 पॉइंट का 4 पॉइंट. जय बजरंग शिव. कृपया नवीन आलेल्या संघांना विनंती आहे नाव नोंदणी करून घ्या. पण धना मला तरी वाटत एक गाव एक टीम टाकायला काहीच अडचण नाही. प्रॅक्टिस चालू करा. 28 शक्यतोवर जास्तीत जास्त सामना एक गाव एक संघच राहतील. आउट 1+2 पॉइंट. जय बजरंग शिव और इन बाय मापलगाव. कृपया महाकाल बारीपाडा आणि जे कोलदार देवी गव्हाणीपाडा या दोन संघांनी पुढच्या मॅचेससाठी तयारीत राहायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर काही सेकंदात आपल्या दोघही टीमांना मैदानाच्या आत यायचं आहे. आणि आज जेव्हा या ठिकाणी दुपारी 3-4 वाजता फर्स्ट हाफ लास्ट ब्रेक या मैदानाचं उद्घाटन झालेला होता तेव्हा आमच्या आपल्या या साक्री तालुक्यातील लोकप्रिय आमदार मंजुळाताई गावित त्यांच्यासोबत तुळशीराम दादा गावित. चला या ठिकाणी धन्यवाद. नाव नोंदणी करा भाऊ. चला 7 पायऱ्यावाले नाव नोंदणी करा. तर थोडा आराम करण्याचा या ठिकाणी सेकंड हाफ चालू झालेला आहे. आणि या ठिकाणी रेड आहे मापलगावच्या वतीने. आणि या ठिकाणी खूप हाफ जाण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी रेडर हा बाहेर जाईल. रेडर आउट पॉइंट शिव. 5चा डिफेन्स आहे आणि रीड साठी आलेला आहे तो शिवचा एक सुपरस्टार ऑलराऊंडर खेळाडू. आज या मॅचचा आधी एक सामना झालेला होता आणि त्या टीमचं नाव आहे गुळाची घाणी. तेंडुलकर टोपी मध्ये आज या ठिकाणी दाखल आहे गुळाची घाणी टीमचे कॅप्टन अरुण दादा. या भागातला एक नावाजलेला नाव आहे तो अरुण दादा. अरुण दादाला मी विनंती करेन आपल्याला जर संपूर्ण आयुष्य अरुण दादाचं नाव रोशन करायचं असेल तर तुम्हाला मी जे जे सांगेल ते करावं लागेल. रायडर आउट. रायडर आउट पॉइंट मापलगाव. मापलगाव या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय आपल्याला. आणि या ठिकाणी मला वाटतं बोनस फ्लॅट टच 2 पॉइंट मापलगाव. सुंदर बॅट या ठिकाणी कमबॅक केलेला आहे मापलगाव संघाने. स्पर्धा होती परंतु मध्ये मध्ये थोडासा कॅच झाला आणि
त्याची सुरुवात आता पुन्हा या ठिकाणी हनुमान जयंती निमित्ताने कबड्डीचा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. ज्यांनी हा आयोजन घडवून आणलेला आहे त्यांचा आणि त्यांना ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे सर्वांचा मनापासून आभार आहे की तुम्ही असाच कार्यक्रम याच्या पुढे सुद्धा आपल्या गावामध्ये घडवा आणि आपली जी परंपरा आहे कबड्डीची ती कुठेही थांबू नका. ती परंपरा शेवटपर्यंत चालली पाहिजे. सुरेश नावाचा रीडर या ठिकाणी रीड करतोय आणि काही सेकंदात तो परतलेला आहे आणि 08 नंबर जर्सी असलेला रेडर आणि या ठिकाणी रेडर सेफ आहे आणि रेडरला या ठिकाणी पॉइंट मिळणार आहे मापलगाव टीमला. धन्यवाद दादा. या आमचे यूट्यूब चैनल वाले दादा प्रकाश भाई भी आ चुके हैं. गुजरात से इनका ताल्लुक है. एक अच्छे कबड्डी खिलाड़ी, एक अच्छा ऑलराउंडर खिलाड़ी जिन्होंने डांग राइडर टीम में बहुत बढ़िया योगदान दिया है और अभी फिलहाल तुलसीगढ़ चिंचली टीम के लिए योगदान देते आए. लेकिन आज देखेंगे कि हमारे प्रकाश भाई कौन सी टीम में खेलेंगे. सागर पुढील लीड करतोय 07 नंबर जर्सी घातलेले खेळाडू सागर. सागरला एक चांगला कार्य करावं लागेल, चांगली रीड करावी लागेल तरच त्या ठिकाणी. ओके ठीक आहे. पुढची रेडी करतो या ठिकाणी सुरेश. 5चा डिफेन्स आहे सुरेश साठी. काही या ठिकाणी सुरेश आपल्या संघासाठी पॉईंट घेऊन जाईल किंवा नाही या ठिकाणी बॅककिक मारण्याचा प्रयत्न आणि जय बाजीराव शिव सुंदर रेड केलेली आहे. या ठिकाणी सुपर रेड झालेली आहे आणि एक चांगली पकड या ठिकाणी केलेली आहे टीम. रनर आउट 1+2 3 पॉइंट जय बजरंग शिव ऑल इन मापलगाव. चला मित्रांनो, जे जे नवीन आलेले संघ आहेत त्यांनी नावनोंदणी केलेली नाही त्यांनी नावनोंदणी हळूहळू. अरे वा, जोर का झटका ज्यादा जोर से नहीं लगा, धीरे से लगा लेकिन बढ़िया झटका दिया आपने. ऐसे ही झटके आपको देना होगा दादा सामने वाली टीम को अगर मैच को जीतना है तो. जो जीतेगा वो सेकंड राउंड के लिए क्वालिफाई करेगा, जो हारेगा वो शायद प्रेक्षक बनकर के दर्शक बनकर के मैच का यहाँ पे आनंद लेगा. 7 का डिफेंस मापलगांव के पास, लेकिन इस बार देवा ने हाथ डाला. खराब फील्डिंग, खराब डिफेंस. रेडर से पॉइंट टू जय बजरंग शिव. महाकाल बारीपाडा आणि जे कोटार देवी गव्हाणीपाडा पुढच्या मॅचेससाठी तयारीत राहा. रेडर आउट पॉइंट टू जय बजरंग शिव. 5चा डिफेन्स आहे. नो चेक वरती घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं या ठिकाणी रेडर हा सेफ आहे. 2 पॉइंट जय बजरंग शिव. 01 नंबर जर्सी घातलेला रेडर या ठिकाणी मापलगाव टीमसाठी आपलं प्रदर्शन करतोय. या ठिकाणी राहुल आणि राहुलला मला वाटतं पॉइंट 1 टच पॉइंट टू मापलगाव. या ठिकाणी जिथपर्यंत आमचा आवाज येत असेल अशा सर्व क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना विनंती आहे, आज काक्षवड गावामध्ये एक गाव एक संघ कबड्डी टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेला आहे आणि आजच्या मॅचचा हा पहिला सामना आपण बघतोय. सेकंड हाफ प्लस 1 मिनिट बाकी. चला या ठिकाणी मला वाटतं मॅचचा रिझल्ट लागलेला आहे. छोटे भाऊ टोटल पॉइंट सांगून द्या सर्वांना. 31 या ठिकाणी जय बजरंग